विश्रांतानंतर निवडणुकांचं कुरुक्षेत्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आता आपण जाऊया परभणी जिल्ह्यामध्ये। परभणी जिल्ह्यातल्या 7ही नगरपालिकेच्या निवडणुकांची आता प्रक्रिया सध्या सुरू आहे। यंदा ही निवडणूक ही स्थानिक प्रश्नांवरच लढवली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे। मात्र मातब्बर नेत्यांसाठी ही निवडणूक राजकीय अस्तित्वाची ठरणार आहे। मात्र येथील नागरिकांमध्ये नगरपालिकेतील वर्तमान नगराध्यक्ष आणि नगरसेवकांबाबत अतिशय रोष असल्याचं जाणवत आहे। जनतेने निवडून दिलेले नगरसेवकच आता नाहीसे झालेले आहेत। नगरसेवक हे फक्त निवडणुकांच्या कालावधीत मत मागण्यासाठी येतात, मात्र नंतर फिरकूनही पाहत नाही। त्यामुळे सामान्यांमध्ये विश्वासघात केल्याची भावना आहे। मानवतेच्या जनतेला सुरक्षित नगराध्यक्ष हवा आहे। मानवता ह्या येथील जी परिषद आहे, या मानवता परिषदेच्या स्थानिक लोकांची अशी मागणी आहे की त्यांना रबरी शिक्का म्हणून काम करणारा नगराध्यक्ष नको आहे, तर नागरिकांचे प्रश्न सोडवणारा असा नगराध्यक्ष हवा आहे। आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी खालिद शेख यांनी। परभणी जिल्ह्यातील 7ही नगरपालिकेचे नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून येणार असल्याने यंदा सर्वच राजकीय पक्षाच्या मातब्बर नेत्यांनी आपली प्राणप्रतिष्ठा पणाला लावली आहे। मात्र सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आणि मूलभूत सुविधा यांच्या सोडण्यासाठी वर्तमान प्रशासन किती यशस्वी झाला हे जाणून घेण्यासाठी आज आपण मानवत शहरातील मुख्य चौकात आलो। आपल्याबरोबर काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या प्रमुख समस्या काय आणि ते सोडवण्यात गेलेत का। तर आपण हे सांगा की शहरातील सर्व समस्या काय आहेत? समस्या पाणी आहे, लाईट आहे, सामान्यांना वागायसारखे रोड बी ठेवले नाहीत। पाणी आमच्या झरी तलावात पाणी इतकं मुबलक असून 8-8 दिवस मानवतला पाणी मिळत नाही। पाणी मिळतं बी त्या पाण्याला साधं जनावर सुद्धा पिऊ शकत नाही असं पाणी आहे माणूस। आपण मानवत नगरपालिका या संदर्भात काही तक्रारी वगैरे केल्या का? मानवत नगरपालिकेत तक्रारी सगळे जनतेनं भरपूर तक्रारी केल्या, पण तक्रारी करणारे तिथं कोण आहेत? तक्रारी ऐकायला तक्रारी तरी ऐकायला पाहिजे ना। ज्याने तक्रारी घेणार नाही, कोणी तिथं बसणारी नाही। तर आपली काय समस्या आहे? शहराची दुसरी काय समस्या आहे? आणखी मूलभूत सुविधा शहराला कसं आहे, आपल्याला एकदम सुशिक्षित पाहिजे आणि एवढा फंड आलेला आहे, परंतु त्याचा उपयोग होत नाही। पाणी बी भरपूर आहे, फंड बी एवढं सरकार देत आहे, परंतु त्याचं नियोजनही करीत नाही लोक बरोबर। नाही, वर्तमान नगराध्यक्ष सुशिक्षित आहे, चांगले आहे, ते रबरी शिक्का आहे असं त्याच्यावर नाही, आता बी जे येणार आहे ते बी शिक्का येणार आहे। त्याच्यामुळे जनतेने विचार करून ते मतदान करायला हवं। तर आपली काय समस्या आहे सुरुवातीला सांग। बाजारपेठ ही मोठ्या प्रमाणात चांगली होती, परंतु बाजारपेठ ही पूर्ण विस्कळीत झालेली आहे। या ठिकाणी इतर खर्च म्हणजे बाजारपेठेवर आवश्यक असलेला खर्च न करता इतरच खर्च करण्यात येत आहे। त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेलं पोषक वातावरण नाहीये। त्यामुळे जनता त्रस्त आहे, नागरिक त्रस्त आहेत आणि कार्यकारी जो मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत यांचं कोणत्याही प्रकारचं नियंत्रण या ठिकाणी या नगरपालिकेवर आहे। सर, पाण्याची समस्या झालेली आता रस्ते संदर्भात बोला तुम्ही। त्याचं असं झालेलं आहे की एकूण आपल्या नगरपालिकेला 9,50,00,000 रुपये मंजूर झालेले आहे शासनाकडून। त्याच्यामध्ये असं झाले रोड नालीवर नाली असं इथं फक्त कॉन्ट्रॅक्टर झालेले, नगरसेवकच गुत्तेदार झाला, नगरसेवकच कॉन्ट्रॅक्टर झाले। नालीवर नाली नागरिकांचे प्रश्न कुठंच मागे लागले नाही, कुठंच झालेले नाही, सुटून गेलेले। त्याच्या आप ये बताओ, आपके वार्ड में नगरसेवक कितनी बार आए पूरे 5 साल में? भी आ रहे मतलब चुनाव आया तो वोट मांगने के लिए आ रहे हैं, चुनाव आया तो वोट मांगने। उससे पहले आपके पास कभी नहीं आए? और क्या समस्या है जो आप? समस्या तो सब जनता की समस्या ही है, कुछ काम ही नहीं है मानव के अंदर। पाणी पुरा पिला। तुम्ही सांगा की सध्या आणखी काय गंभीर प्रश्न आहे की सोडायला पाहिजे होतं? सगळ्यात मोठी म्हणजे गंभीर प्रश्न हाच आहे की पाण्याचा। आतापर्यंत पाणी हप्त्यातून एक वेळेस येत होतं, आता इलेक्शन आलं म्हणून जिथे आता सत्ता आहे ते काय करेल, 4 दिवसांनी पाणी देणार आहे। आमचं म्हणण्याचा भाग असा झाला की अगोदर का नव्हतं दिलं पाणी? अगोदर पाणी होतं ना, पाणी पूर्ण मानवत शहराला पाणी पूर्ण इतकं पाणी होतं, तरी सुद्धा हलगर्जीपणा नगरसेवक। सर, रस्त्या संदर्भात तुम्ही बोला, शहराचे रस्ते काय आहे? शहराचे रस्ते म्हणल्यावर साहेब एकदा नाही, एका वर्षात तीनदा रस्ते झालेले आहेत, तरी पण अडचणी चालूच आहे। जिथे म्हणले तिथे खड्डेच आहेत आणि जेव्हा तुम्ही जे लहान मोठे नाले होते ना त्याला डबल करून तेच रस्ते मोठे केले। काम करणारे ते गुत्तेदार बी तेच आणि ते फंड उचलणारे बी ते। नगरपालिकेत समस्या घेऊन जर निवेदन घेऊन गेलं तर काय होतं त्या निवेदनाचं? निवेदनाला घेते, बघून टाकून, घेऊन टाकून, करून टाकून झालं का? आपण पाहिलं
सांगणार की मानवत नगरपालिका प्रशासनाने यंदा नागरिकांच्या सुविधाकडे कशाच प्रकारचं कोणतंही लक्ष दिलेलं नाही. आलेला फंड फक्त गुत्तेदारांनी घेतलाय. नगरसेवकच गुत्तेदार झाले होते. कॅमेरा पर्सन बालाजी कांबळेसह खालिद शेख, मी मराठी न्यूज, मानवत, परभणी. तर परभणीत देखील बाजारपेठेपासून ते पाण्यापासून ते रस्त्यापर्यंत ज्या मूलभूत सोयी आहेत त्या अजून देखील स्थानिकांना मिळत नाही आहेत. महाराष्ट्रामध्ये निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल पहुरकर न्यूजरूम मधून सध्या आपल्यासोबत आहेत. राहुलजी, स्वागत आहे आपलं. काय सांगाल? 192 नगर परिषदेच्या आणि 20 नगरपालिकांच्या निवडणुका या होऊ घातलेल्या आहेत, पण स्थानिक प्रश्न हे अजून जैसे थे वैसेच आहेत आणि खास म्हणजे यावेळी नगराध्यक्ष जो आहे तो थेट जनता निवडून देणार आहे. राहुलजी, नक्कीच ऋषल,